मित्रांनो चूल पेटवून आता आपण बघून ठेवलं इथं वर खाली पडलेली ही सगळी उभी होती, आता सगळी खाली पडलेली आहे. ते तिकडचे ताना सोडून घेऊया, मग ते बी खाली चालू झालेलं आहे मित्रांनो. कारण की आपल्याला जो हा तार दिसतोय तुम्हाला, हा तार काढायचा मित्रांनो. तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो इंटरेस्टिंग होणार आहे का नाही हे आता सकाळी सकाळी आमच्या घरचं वातावरण कसं राहते हे ते दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता इथं चाललंय सकाळी सकाळी आलूचे चिप्स. हे चिप्साचा मिळ नाही पण तर चाललं आहे मित्रांनो, जे चिप्स आहे आलूचे. आणि मी चाललो आहे आता शेतात सकाळी सकाळी. मित्रांनो बघू शकता तुम्ही वातावरण कसं दिसतंय तर, आणि इकडे बघू शकता म्हातारी आमची बसेली. तर चला मग मित्रांनो निघूया पटकन इथून, कारण की आपल्याला लवकर ऑपरेशन लागते, ऊन लागते ना म्हणून नंतर काम झालं पाहिजे. तर चला मग भेटूया शेतामध्ये गेल्यावर. मित्रांनो आपण आता शर्ट वगैरे चेंज केलेले आहे आणि आपण आता इथून निघलोय मित्रांनो आपल्या शेतात जायसाठी. तर बघू शकता मी प्युअर आले चहा, ह्यो काळा चहा मित्रांनो. आणि आज आहे आपल्याला उपवास, कारण की आज सोमवार असल्यामुळे आज आपल्याला उपवास आहे. आणि आज उपवासाचं आपल्याला काही चालत पण नाही खायला, कारण की मी काही खात नाही. मला नाही वाटत की काही खाऊन उपवास धरणं चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मी निरंकार उपवास धरत असतो. फक्त चहा पाणी बस, काहीतरी फळं खायचे बस, बाकी दुसरं मी काहीच खात नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता इथं गाडी घेऊन आलेलो आहे. गाडी आपली इथं उभी करून दिलेली आहे आपण, आणि आज आपण आपल्या शेतामध्ये इथं आलेलो आहे. आज काय काय होईल दिसतंय काय माहिती मित्रांनो, कुठं काय नुकसान होईल काही समजत नाही. तिथं आपल्याला आता शेतात गेल्यावर समजन. तर चला मग मित्रांनो जाऊया शेतामध्ये, एंटर करूया. भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर. मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता आपल्या शेतामध्ये इथं आलेलो आहे, म्हणजे की येऊन आपल्याला भरपूर टाईम इथं झालेला आहे. आणि आता काम बघू शकता तुम्ही की आपलं काम इथं चालू झालेलं आहे मित्रांनो. कारण की आपल्याला जो हा तार दिसतोय तुम्हाला, हा तार काढायचा मित्रांनो तो जमा, म्हणजे की हे नेट काढून टाकायचे ना. तर मग आता हे जे लाकड उभे दिसतात ना तुम्हाला, हे काड्या, तर या काड्या पूर्ण खाली टाकायच्यात. तर चला मग एकदा पूर्णपणे ह्या काड्या खाली टाकून देऊया आणि मग बोलतो तुम्हाला. आता आपण आपल्या नेटामधलं सगळं सामान काढून घेतलेलं आहे, खाली पाडलेलं आहे, आणि नेट पण आपली खाली पडलेली आहे. आता तर ती कशी पडली कशी नाही हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. तर हे बघा मित्रांनो, ही आपली जी नेट आहे मित्रांनो, ही सगळी खाली पडलेली, ही सगळी उभी होती, आता सगळी खाली पडलेली आहे. ते तिकडचे ताना सोडून घेऊया, मग ते बी खाली पडून जाते. आणि हे बी ताना सोडून टाकू खाली, मग ती खाली पडून जाते. आणि याला एकदा शिवून घेऊया, म्हणजे की हे इथं फाटेल मित्रांनो. हे शिवायचं आपल्याला, ते तिथं शिवायचं आहे. पलीकडून बी 2-3 ठिकाणी फाटेले. तर चला मग मित्रांनो डायरेक्ट जाऊया आणि पूर्णपणे सोडून टाकूया. काय काय करायचं हे तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवतो. तर चला मग भेटूया तिकडे गेल्यावर. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण आता ताराजवळ आलेलो आहे. आणि ते तारा दिसतात मित्रांनो आपले बांधेल, तर हे चालू आहे सोडणं. हे बघा शकता तुम्ही की हे असे सोडायचे मित्रांनो, हे बघू शकता. आणि हे सोडलं मित्रांनो की हे आता समजा हे सोडलंय ना, तर हे बघा तुम्ही आता हे जातंय खाली. हे बघा हे पूर्णपणे पडणार आहे मित्रांनो, सगळी नेट खाली पडते. हे बघा हे पडलेलंच आहे. आणि हे बघा काही काही काड्या आहेत ना मित्रांनो, त्या उभे राहिले होते याच्यात, त्याच्यामुळे तशी दिसते ती नेट. तर चला मग मित्रांनो पटपट मी हे करून घेतो आणि मग बघूया नंतर आपल्याला करायचं काय. मित्रांनो आता टाईम झालेला आहे 7 वाजलेत मित्रांनो. आता म्हणजे जास्त काही टाईम झालेला नाही आहे. चला मग पटपट इथे काम उरकून घेऊया आणि मग जाऊया घरी. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपण जो आहे तो इथं आपलं काम जे आहे ते इथं पूर्ण तर झालेलं नाही आहे. बघू शकता तिकडं पण लाकडं आता खाली पडलेले आहेत. तर बघा मग मित्रांनो सगळी आपलं काम चालू आहे मित्रांनो. आता थोडंफार प्रयास करून बघूया घी नेट पांगवायची मित्रांनो, शिवून शावून घेऊन याची घडी मारून टाकायची. पण मित्रांनो आता काही आपला टाईम राहिलेला नाही, कारण की ऊन बघू शकता मित्रांनो इथं भरपूर ऊन तपून राहिलेलं आहे. तर चला मग काहीतरी इंटरेस्टिंग करताना भेटतो मी तुमचं सांगा. मग मित्रांनो आता आपण आड्यावर उभा आहे, म्हणजे की आपल्या झाडाजवळ आलोय आपण. त्या पाखराच्या पाणी टाकेल मित्रांनो आपण याच्यामध्ये. तर याच्यामध्ये एकदा पाणी बघूया किती किती नाही. इथं त्याच्यात पाणी मित्रांनो हे टाकून देऊ त्याच्यात. किती पाणी मला काही दिसत नाही याच्यात. तर चला मग मित्रांनो त्यात पाणी जर कमी असलं तर तिथं टाकून देऊया एकदा आणून. तर चला मग जाऊया तिकडं. हे असं बघू शकता आता आपल्यावर असं दिसून राहिलं. तिथून आपण निघलेलो आहे आपल्या शेतातून कामाची. मग सगळं इथं आपलं काही कंप्लीट झालेलं नाही, काही झालेलं आहे मित्रांनो. आता दुपारून काय करायचं काय नाही तिथं आपल्याला तर वावरात येऊनच समजन, कारण की घरी गेलो आणि काही जर का काम आलं समजा तर मग आपल्याला जाणं शेंदूरजनलं, नाही तर मग येऊ डायरेक्ट दुपारी शेतात. काय करायचं काय नाही हे तर तुम्हाला दुपारी समजणार आहे. कारण की आता जाऊया घरी जाऊन मित्रांनो करायची आपल्याला आंघोळ आज मित्रांनो. उपवासाचं मित्रांनो मी फक्त चहा पितो, बाकी काहीच चालत नाही मला खायला. तर चला मग मित्रांनो आंघोळ करू. उपवासाचं तसं चांगलं वाटत नाही. तर चला मग मित्रांनो भेटूया घरी गेल्यावर. नाही तर मग रस्त्यानं जर काही इंटरेस्टिंग मला जर भेटलं
तर ते मी तुम्हाला सांगेन. तर बघा मित्रांनो तिथं कसे पाखरं पाणी पिऊ राहिलेले आहेत. तर आपल्या कामाला यश भेटलं आहे मित्रांनो. तर चला मग भेटूया रस्त्यात. तर मग मित्रांनो आता आपण चाललो आहे कुठं त्याचा विचार तुम्ही करू नका, मी सांगतो तुम्हाला. आपण चाललो मित्रांनो आपले चिप्स पाहायला. मित्रांनो तपासायचे मी ते चिप्स घातलेले राहते. हे बघा तुम्ही कसे उडतात. तर हे पूर्ण उडून चाललेत. हे बघा हे पूर्ण उडाले इकडं तिकडं. हे बघा हे उडून चाललेत पूर्ण. मित्रांनो मस्त लागतं खायला. तर मग मित्रांनो आपण आता घरी येऊन आपला भरकम टाईम झालेला आहे आणि आपण आता याला कलर पण पूर्णपणे कलर झालेला आहे. म्हातारी आता तिथंच बसेल आहे कारण की तिथं काही चालता येत नाही आहे आणि ते आता तिथंच बसेल आहे. तर ते तिथंच बसू द्या. आणि हे बघू शकता हे आहे मित्रांनो टॉमी चाल. मित्रांनो चाल म्हणलं की चालते. ते लुसी आहे मित्रांनो तिकडं. तर तुम्ही बघू शकता की आताचे जे वातावरण आहे मित्रांनो ते एक नंबर झालेलं आहे. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे की एक गोष्ट होती की वारं आलं तर झाडं कसे हालतात. तुम्ही बघू शकता की आता वारं जर आलं समजा तर झाडं इथं हालतात. आणि शेतकऱ्याचं तर कसं नुकसान होतं ते तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याचं जर का आंबे असले मित्रांनो ते शेतकऱ्याचं नुकसान इथं 100% होतं आहे. आता समजा हे आंबा आहे आणि वारं जर जास्त आलं तर आंबे खाली पडतात. तर मग असं काहीतरी शेतकऱ्याचं इथं नुकसान होते. तर मित्रांनो आता नुकसान तर हे काही आपण वाचू शकत नाही कारण की आंबा काही लहान नसतोय, आंबा मोठा असतोय, त्याला काही करता येत नाही आहे. तर हे बघू शकता टॉमी माझ्या संघाचे आणि लुसी पण आली मित्रांनो. ही टॉमी आणि लुसी आहे माझ्यासोबत मित्रांनो. आपण चाललो होतो इकडे कुठेतरी फिरायला. तर थांबूया कारण की तिकडे जाऊन काही फायदा नाही आहे मित्रांनो. त्या तिकडे विहीर चालू आहे बा खोदणं. तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. ती बघा ती इकडं चालू आहे लगे विहीर खादणं. तर ती चालूच असते मित्रांनो खोदणं कारण की त्यांचं ते कामच आहे. तर मित्रांनो सूर्योदय तर बघू शकता भरपूर खाली इथं गेलेला आहे. तर मग मित्रांनो इथं आपण आता दूध आणलेलं आहे आणि दूध आपण आता याच्यावर ठेवूया मस्त गरम करून घेऊया. त्याच्या आधी करायचा मित्रांनो आपल्याला चहा. तर चला मग भेटूया चहा करायच्या टायमाला कारण की ते कसा चहा होतो कसा नाही हे तुम्हाला मी इथंच सांगणार आहे. तर चला मग भेटूया चहा करायच्या टायमाला कसं करणार हे सगळं मी तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे. मित्रांनो चूल पेटवून आता आपण बघून ठेवलं इथं वर त्यात टाकले मित्रांनो 2 जणांचा चहा करायचा. आपल्याला 3 जणांचा करायचा मित्रांनो. बाबा पण आहे बाबाचा पण करूया चहा. त्यात टाकूया जर पाणी आणि टाकूया जर साखऱ्या सांगतो मित्रांनो मी तुम्हाला टाकायचा की 3 जणांचा चहा इथं आपल्याला करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही हे झाकण भरून डबल एक झाकण भरून आणि जरसा टाकायचा डबल. बघू शकता तुम्ही परफेक्टली इथं झालेलं आहे. पत्ती इतकी टाकायची मित्रांनो आपण टाकून दिलेली आहे. जर शिल्लक टाकायची. तर झालं मित्रांनो चहा बनवणे इतकं सोपं असतो. आणि याच्यात टाकायची मित्रांनो जर अद्रक इथं होती मित्रांनो पण आता कुठे गेली सापडणार नाही. हे बघू शकता तुम्ही की आमचं स्ट्रक्चर पण इकडं असं आहे. हे बघा हे सगळं असंच असतं. हे चूल आहे मित्रांनो याच्यावर स्वयंपाक करून लागतं पूर्ण. तर हे बघू शकता की इथं अद्रक आपल्याला सापडलेले आहे. हे बघू शकता इथं अद्रक आहे. आता यानं सोडून द्या टाकूया. चला मग मित्रांनो भेटूया चहा झाल्या.